स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। नगरपंचायती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांची तारीख जाहीर। 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी। महानगरपालिका निवडणुकांची घोषणा नाही, पण 42 नगरपंचायती 246 नगर परिषदांसाठी निवडणुका होणार। राज्य निवडणूक आयोगाची घोषणा। दुबार मतदारांची निवडणूक आयोगाकडून दखल। दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल। दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार। मतदार यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य। दाखल याचिकांच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाचं मत। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर भेटीला परवानगी। मतदार याद्यांमधील सुधारणेसंदर्भात चर्चा। सध्याच्याच मतदार याद्यांवरच निवडणुका होणार। मनसे आणि मविया आता काय करणार याकडे लक्ष। आशिष शेलार यांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते घोषित करा। केंद्रीय निवडणूक आयोगाला मनसेचं पत्र। महाविकास आघाडी जिंकली तीच यादी स्थानिक निवडणुकीमध्ये। जिंकलेली यादी असूनही महाविकास आघाडी का घाबरतेय? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल। सांगा, ही मतचोरी की वोट जिहाद? अमित साटम यांचा महाविकास आघाडीवर निशाणा। मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम बैठकीमध्ये रुद्रावतार। 5 वर्षांची वेळ मागू नका, कंत्राटदारांवर मुख्यमंत्री संतापले। 2.5 वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश। महायुतीमधले मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करतायत। शरद पवार यांचा सरकारवर थेट आरोप।